नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला ओमला सोडायला जायचे. तर आज आपण डुबरीची भेट घेऊ. आता ओमच्या शाळा भरल्यात ना, तर आता ओमला सोडायचं आहे. आणि ये बादल, सांडलंस का पाणी? बरं आहे, पिऊन झालं की पाणी सांडतो. त्याचं पिऊन झालं. आता बादलला इथंच जागा केली, त्याचा खायचा स्टूल पण इथंच आणलाय, कारण की आता पावसाळा सुरू झाला ना, तर त्याच्यामुळं. हा आहे बाजूला. आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की म्हणजे मलाही असं कधी वाटलं नव्हतं की आपलं चॅनल बंद होईल. म्हणजे बंद नाही, म्हणजे व्हिडिओ टाकायचे बंद होतील, तर असं मलाही वाटलं नव्हतं. पण कंडिशन तशी आली. तर तुम्हाला सांगतो, आता पुढचं 1 महिना आहे ना, तर आपले व्हिडिओज येणार नाहीत. हां, कधी कधी शॉर्ट व्हिडिओ वगैरे येतील, कारण की घरी मी प्रयत्न केला, पण घरी कोणी व्हिडिओ बनवणार नाही आणि मी जाणार आहे बाहेर. तर असं मी पण कधी विचार केला नव्हता. आता बादल आणला आहे, मी माझ्याच रिस्कवर आणला आहे. तर बघू, घरचे सांभाळतील त्याला. पण बघू 1 महिना तरी बघा आपले व्हिडिओज येणार आहेत. आणि महिन्याच्या नंतर एक अल्टरनेटला, म्हणजे 1 दिवसाआड व्हिडिओ किंवा 2-3 दिवसात एखादा व्हिडिओ, जर मी प्रयत्न करेन, जर शक्य झालं तर रोज व्हिडिओ. पण बघूया. पण 1 महिनाभर तर तुम्ही आता समजून घ्या, की म्हणजे आता मलाही वाटलं नव्हतं असं, की चॅनल सुरू करताना मला असं पण नव्हतं की परमनंट करायचं आहे किंवा थोड्या दिवसासाठी, असं नक्की काही नव्हतं. परंतु आता कंडिशन तशी आली, तर मी 1 महिना बाहेर जाणार आहे. म्हणजे हा शेवटचा व्हिडिओ नाही, 1-2-3 दिवसानंतर मी जाणार आहे. मग त्यावेळेस परत 1 महिना व्हिडिओज येणार आहेत. तर मी आत्ता सांगतो, हां, कशासाठी जाणार आहे वगैरे. मी परत आलो ना महिन्याने, तर परत व्हिडिओ बनवणारच आहे मी. मग त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगतो की मी कशासाठी गेलो होतो वगैरे, काय कामासाठी जाणार आहे मी. पण रिटर्न आलो ना, मग तुम्हाला सांगेल. तोपर्यंत बादल, तुला बाय. आता मी गेल्यानंतर बघू बाबा कोणी ह्याला बाहेर काढते की नाही. मी बहिडूला सांगेल, कारण की आई पप्पा खायला तर त्याला टाकतील, खायला प्यायला टाकतील, फक्त त्याला बाहेर चरायला बांधायचे नाही किंवा बाहेर काढायचे नाहीत. तर मी बहिडूला सांगेल ह्याला बाहेर काढ म्हणून. नाही तर सरकार आहे ना, त्याला सुट्टी असली ना की तो रविवारी येतो ह्याच्यावर बसायला. मग सरकार ह्याला बाहेर काढेन. आणि सरकारला सगळं माहिती आहे की ह्याला लगाम घालायचं, आणि शेवटला रायडिंग झाली ना, मग नंतर ह्याला लोळी द्यायची असते. हे सरकारला आणि बहिडूला माहिती आहे. तर दोघंजण ह्याला कधीतरी बाहेर काढतील. त्याला असं नाही की रोजच, पण 3-4 दिवसाला तरी त्याला बाहेर काढलंच पाहिजे. नाहीतर तो काय करतो, मस्ती करायला लागतो. बरं आहे. बघा आता इथं मोरकीच तोंडाला ठेवत नाही, तू कापण्या. आता गुरांचं चालू आहे आराम, कारण की यांना सकाळीच मी खायला टाकली होती नेपियरची कुट्टी. आणि मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे धन्यवाद, थँक्यू, कारण की तुम्ही एवढं छान सपोर्ट वगैरे केला आपल्या चॅनलला. हे बघी रे, हे वासरू आहे. म्हणजे ह्याचं नाव मी आणखीन ठेवलंच नाही. आता घरचे काय ठेवतील ते ठेवतील. त्याला त्याच्या आईपाशीच जागा केली. आता आज सर्जा, चिमण्या आणि गौरंग ह्या तिघांना तिकडं चरायला बांधलंय. आज पण नाही धरलं, आणि दुपारच्या नंतर धरायचं सर्जा आणि गौरांचं. तर गरज पडली तर आज मी आवताकडे जाईल, कारण की आज ओमला सोडून यायचं ना. आज ओम नाही, आणि ओमनी ना आपल्याकडं म्हणजे भरपूर काम पण केलं, मला मदत पण केली कामात, भरपूर मस्त मदत केली ओमनी. हिर्या, तुझी आता पावसाळ्यात जागा हीच. सर्जासमोर तुझी आता परमनंट जागा हीच. बरं या. तर ओमला सायकल नीट केली ती बरं का. हे बघा, परत एकदा खायला टाकला ह्यांना. इथं तिघामध्ये 1 कॅरेट, पलीकड तिघामध्ये 1 कॅरेट, त्याच्या पलीकड तिघांमध्ये 1 कॅरेट, असं खायला टाकले. गुराची कामं झालीत आणि उरले सुरलेले पप्पा करतेच. आता ओम दादा सोडायला जायचे. हे बघा ना, आईला पण यायचं बरं का. पाहुणे चलो जल्दी. तर मित्रांनो, आता मी गाईकडे आलो बरं का. ते बघा डुबरी आत्ता बसलीच होती, मला बघितली की उठली. इथं कसं आहे ना, इथं बघा ना कशा राहणार आहेत. इथं आसपास गोठा नाही, गुरं नाहीत, काय नाहीत. तर एकटीच बिचारी, आणि ती पण तिथं झाडं बांधली. तिला चारा भरपूर आहे, एवढी मोठी गंज तिला एकटीलाच आहे. पण काय होतं, खात नाही ती इथं. तरी बरी तब्येत, पण तिला काय होतं, गुरांची सवय आहे ना, तर तब्येत वगैरे छान आहे तिची. डुबरी आत्ता ती बसलीच होती, माझा आवाज ऐकलं कीच उठली. मी काय झालं, खोकलो ना जरा लांबून. बिचारी, तिला पलीकडे सावली, पण तिला ऊनच आवडतं. तब्येत वगैरे चांगली आहे रे तिची, काही अडचण नाही. पण छान आहे. फक्त काय गोष्ट आहे ना, तिला इथं करमत नाही, कारण की तुम्हाला सांगतो, पलीकडं गोठा आहे बरं का ओमच्या चुलत्यांचा, पण त्यांच्याकडं पण गुरच नाही, म्हणजे त्यांच्याकडं पण जनावर नाही. आणि ओमचं इथं शेड आहे, आणि शेडच्या बाजूला ते पत्रे आहेत ना, तर तो गोठा आहे. तर एवढा मोठा गोठा डुबरीला एकटीलाच आहे. पण तिला जे पाहिजे तेच नाही. इथं माणसं नसतात कंटिन्यू. आपण कसं शेतात राहतोच ना, तर हिच्याजवळ कंटिन्यू माणूस राहायचं.
गुरं भरपूर होती आणि ते पण गीरमधले गुरं होते ना, तर त्याच्यामुळे त्याला जरा म्हणजे आपल्या इथे चांगलं वाटायचं. आणि इथं काय होतं, तिला करमत नाही एकटीच. आता ती दूर दूर बघन ना, तर बघा आता तुम्हाला दाखवतो, दूर दूर काहीच नाही, गोठा नाही, इथून रस्ता पण नाही, म्हणजे बैलगाड्या वगैरे जा करत नाहीत, काही नाहीत. ओमकडं दुसरं कुठलं गुरु पण नाही, बैल नाहीत, वासरू नाही, शेळी मेंढी काहीच नाही. मग तिला हप्ता इथं जनावरच बघायला भेटत नाही. जे आठवड्यातून कधीतरी एखादे जर कोणाचं इथून जवळ गेलं तर, नाही तर तिला जनावरच बघायला नाही. आणि माणसं पण असे कंटिन्यू इथं नाहीत ना कोणी, म्हणजे ते राहतात पण रात्रीच्याला आज येते तिथं झोपायला, पण ते झोपायला येतात, परत संध्याकाळी मग जेवण करायला गावात जातात, सकाळी गावात जातात. तर आपल्या इथे कसं तिला सारखं कंटिन्यू माणूस असायचं ना, आणि आपण बांधली होती पोल, आपलं सारखं तिथे येणं जाणं कोणी ना कोणी असायचंच. तर आणि इथं कसं, इथं कुट्टी नाही तिला खायला, अशी चिपाडच राहतात. पावसाळ्यात तिला एरिया भरपूर आहे चरायला, पण सध्याला कुट्टी नाही. कडबा तिला भरपूर आहे, तेव्हा तेवढी गंज आहे ना, तर ती एकटीसाठीच आहे ती. पण काय होतं, तिला करमत नाही बिचारीला. पहिले 2-4 दिवस तर काही खातच नव्हती, आज म्हणले काही खातच नाही. आता मी आणलं नाही ओमला, कारण की रस्ता खराब आहे ना. मग ओमला म्हटलं तू रोजच शेतात येणार आहेस, तर आजच्या दिवस मी जातो, कारण त्यांच्या रस्त्याचं शेतातल्या नवीन काम झाले, खराब रस्ता आहे, त्याच्यामुळे मी एकटा आलो आहे. मला वाटलं तब्येतलीच खराब झाली सर, पण बरी थोडी तब्येत खराब झाली बरं का. म्हणजे अगोदर ह्या बरगाड्या दिसतच नव्हत्या, पण आता दिसतात, काय अडचण नाही, पण तरी पण चांगली आहे. तिला खायला वगैरे भरपूर आहे, पण खराब झाली. अरे बघा, ते पहिले मालकाकडून आली ना, केसच निघत नव्हते, आणि आता बघा माझ्या हातात केस आहेत, केस निघत आहेत. हिलाच हात लावत नाहीत वाटते बहुतेक. हे बघा, आता मी हात लावलो ना, किती हे बघा बुचकाच निघला केसांचा एकदम. चोळत वगैरे नसतील बहुतेक इथं, नाही तर पहिल्यांदा आपल्याकडे आलती ना, मी असं किती जरी रफ केलं ना हाताने, चोळलं ना, तुम्हाला सांगतो केसच निघत नव्हते, असं किती पण. आता इथं बघा, थोडा हात लावला ना की आता उडून जातात बरं का वाऱ्याने, हे बघा केस निघतात. नाहीतर आपल्याकडे सुरुवातीला आलती ना, अरे किती रफ केलं ना असं अंगावर, केसच निघत नव्हते, इतकी क्लीन होती. आणि बघा माझा हात काळा झाला होता तिला हात लावून. माझा हात आहे ना बघा असा होता, आणि तो असा काळा झाला आहे इतका. म्हणजे इथं तिला ग्रूमिंग म्हणतात, तसं करत नाहीत वाटते. नाही तर पहिल्यांदा आपल्याकडे आलती ना, असं मी किती हात लावलो ना, हातच काळा होत नव्हता, म्हणजे धूळ तर नव्हतीच आणि केस पण निघत नव्हते, अशी होती. कलर जरा मला डार्क झाल्यासारखं वाटतं इकडं आल्यापासून. पण ओम आहे लाव, ओमला काय ना गुरांची आवड आहे, तर त्याच्यामुळे ओम आहे, ओम चांगलं सांभाळेल तिला. डुबरी पण मला ओळखते ना ते, आता इकडं आलो ना मी, येईलच ते इकडं. तिला माणसांची लय ओळख लागते बघा, लगे आलीच इकडं. कारण ती म्हणेल नाही बाबा लांब जाऊ नको, एक तर इथं कोणी नाही, परत आलास मला भेटायला तर त्यातून पण लांब चालला, असं म्हणत असून ती. नाही रे, गुरांना काय होतं, एकट्याला करमतच नाही, त्यांना पण सोबतच पाहिजे असतात कोणी ना कोणी, म्हणजे दुसरे गुरं. बिचारी डुबरी. आणि इथं कोणीच नाही बाबा आता सध्याला तर, म्हणजे गाय एकटीच आहे, तिला खायला टाकलेलं पोळी, आणि गाय एकटीच आहे, कशी ओढ घेते. आता मी तरी किती वेळ थांबणार नाही तर. चला डुबरी, आता बाय तुला. ए बाबा बस इथंच, एकदा ह्यांना सांगून द्यावं लागेल हिचं नाव डुबरी म्हणून. अहो काय कसं लपत आहे, चला बस. कवळी बरं, काय कवळी, आला कसं रावळे बघा कसं लपत आहे. चोर आहे, चोर आहे, चोरटे बरोबर. ह्याला वाचताच नाही, ह्यू गेला आता 7वीला बरं का, ह्याला वाचता बी येत नाही. चला तर मित्रांनो, ओमला सोडले त्याच्या घरी. ती ओमची आजी, म्हणजे माझी पण आजीच आहे, आई, ओम आणि मी. आता ओमच्या घरी आले, ओमला सोडायचं. आता ओमचे पप्पा बाहेर गेले, त्याची आई आणि बहीण पण गावाला गेल्यात, आणि ओमचे पप्पा बाहेर गेले, आणि त्याचे आजोबा पण आत्तापर्यंत होते, आत्ता बाहेर थांबलेत घराच्या, झोपले. आता आम्ही निघणारच आहेत परत आपल्या घरी. चला पाहुणे येतं का दिवाळीत? हां, ओमला ड्रेस घेतला होता बरं का, पण त्याने इथं आल्या बदलला आहे. आणि त्याला आपण ड्रेस घेतला होता, मी एक टी शर्ट घातला होता. आणि पाहुणे येतील का दिवाळीत? बरं, येईन म्हणतो. चला ओमला सोडून आम्ही परत आलो. बादलला टाकली उसाची कुट्टी. बादल सारखीच मुरकी काढायला लागले यार. खाली होता त्यावेळेस इतकी मुरकी नव्हता काढा, सारखी आता सारखी मुरकी काढून घेतो. कशी मुरकी काढतो त्याची त्यालाच आयडिया माहिती आहे, पण सतत मुरकी काढतो, कशामुळं काय माहिती.
त्याला आयडिया येऊन गेली मोरके काढायची. हे आपले शेजाऱ्यांचे जांभळ्या, किती जांभळे लागलेत. मी 4-5 वेळेस जांभळे खाल्लेत आहे झाडाचे. वर बघा ना, खरंच लयच प्रमाणात जांभळे लागलेत. गोड पण आहे चांगली आणि मोठाले जांभळे आहेत. आणि लय तुम्हाला सांगतो, हे बघा हा फंट आहे ना, असं खाली ओढलं ना तर हाताला पण येतात काळे काळे. मी तर एक दिवस आलो होतो ना, तर तो वाला फंटा ताजा मोडून पडला होता. म्हणजे मी यायच्या जस्ट 20 मिनटं आधीच मोडून पडला असेल तो. तर त्याचे लय जांभळं खाल्ले होते मी. तर हे बघा, हे पण आता काळभोर जांभळं एकदम. तर छान लागतं हे. परत वरती आणखीन भरपूर आहेत आणि झाडांगल्या तर लयच. आता हे बघा, आता हेच खाते. या बघायला बघ कशी खाल्ली ती. डॅड आ संपल्या जात आता काय जाती. खायचं काय? हो परत काल बी होते. आंबट लागते. दर तुझ्या हातात आहे. इथे एक जांभळ आहे बघा, इथे एक आहे आणि हे पुढे एक आहे, इथे एक आहे. असे बघा, असे जांभळे आहेत. तरी खालती जरा लाल आहेत, वर एकदम काळे भोर आहेत वरच्या साईडला. हे बघा, असे जांभळे होते बरं का, एकदम काळे काळे भोर. नंतर मी झाडावर चढलो होतो ना, झाडावर चढून हे बघा असे काळे भोर जांभळं काढले. भरपूर खाल्ले आणि घरी पण घेऊन आलो. म्हणजे ते जांभळे झाड आपल्या शेजाऱ्यांचंच होतं ना, तर त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. बघा असे छान जांभळे आहेत, एकदम मोठा आले काळे भोर. तर नाही, आता आपल्या आंब्याचा रस, आता आपले आंबे संपले. आता शेवटच म्हणायचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आपल्याकडं 15 केशर आंब्याचे झाड होते, नाही 14 केशर आंब्याचे झाड आहेत आणि एक सिंधू आंब्याचं झाड आहे. तर सिंधू आंब्याला आंबे आले नव्हते यावर्षी, तर बाकीच्या 14 आंब्याच्या झाडापासून आपल्याला 50,000 रुपये आंब्यांचे झालेत. म्हणजे आपण जे आंबे विकले ना, तर ते 50,000चे आपण आंबे विकले. बाकी घरी खाल्ले वगैरे इकडे तिकडे थोडेफार असे गेले, तरी आपल्याला निव्वळ म्हणजे 50,000 रुपये उरले 14 झाडांमधून. तर छान पैसे झाले. आपण तर समाधानी आहोत. छान पैसे झाले, कारण की आपण खरीपच्या सीझनला सोयाबीन घेतली होती आंब्याच्या शेतात आणि रब्बीच्या सीझनला गहू घेतला होता. म्हणजे गव्हाचं पीक घेतलं होतं आपण आंब्याच्या शेतात. मग हे दोन्ही पिकं घेऊन पण आपल्याला आंब्यातून पैसे झालेत, तर चांगले पैसे झालेत. म्हणजे बरं, म्हणजे तुम्हाला सांगायलाच पाहिजे होतं ना. तर आता आंबे संपलेत, तर त्याच्यावर मी सगळे पैसे मिळून तुम्हाला सांगितले किती झालेत. चालतंय.